नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करू याच विचारमालेने। हारल्यावर नवीन सुरुवात करायला कोणी सोबत नको, फक्त स्वतःवर विश्वास हवा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पावलं उचलली आहेत। पोलीस आयुक्त अरविंद चावडी यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांनी एकत्रितपणे मोठी कारवाई केली आहे। दारू विक्रीपासून जुगार अड्ड्यांपर्यंत, फरार आरोपीपासून तडीपार गुन्हेगारांपर्यंत अनेक कारवाईवर पोलिसांनी जाडे आवडत पोलीस आता ऍक्शन मोडवर आले आहेत। 11 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। या ऑपरेशनचे आदेश स्वतः पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ आणि श्याम घुगे यांच्या देखरेखीत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी व गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली। या मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात आली। एकूण 3 इसमांवर 425 आर्म्स ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली। यामध्ये सुमित आनंद आडोळे, विशाल गंगाराम कायवाटे आणि संतोष सुभाष येरपुडे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तडीपार गुन्हेगारांवरही पोलिसांनी कारवाई केली असून 142 मपोका अंतर्गत 3 जणांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली। याशिवाय 122 मपोका अंतर्गत टोबो उर्फ अभिषेक साहू या सराईत गुन्हेगारावर देखील कारवाई करण्यात आली। दारू विक्री प्रकरणांमध्ये 6 आरोपींवर कारवाई झाली असून फ्रेझरपुरा, गाडगेनगर आणि गुन्हे शाखा पथकांनी मिळून ही कारवाई केली। त्याचबरोबर जुगार प्रकरणात 2 गुन्ह्यांमध्ये एकूण 6 आरोपींना पोलिसांनी पकडलं। पोलिसांनी एकूण 24 निगराणी बदमाश, 24 सराईत गुन्हेगार, 4 NBW वॉरंट आरोपी तसेच 1 फरार आरोपी श्रावण वासनिक याला अटक केली आहे। तसेच 218 वाहनांची तपासणी, 10 शरीराविरुद्ध गुन्हेगारांचे चेकिंग आणि 8 MV ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई गुन्हेगारींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली असून अमरावती पोलीस दलाने पुन्हा एकदा ठोस उपस्थिती दाखविली आहे। यावरून हे सिद्ध होतं की पोलीस प्रशासन सध्या ऍक्शन मोडवर आलंय। कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली असून येत्या दिवसात अशा कारवायांमध्ये आणखी वाढ होण्यात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे। अमरावती शहरात गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे। शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे। आगामी दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा अनुशासन भंग होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1) व 3 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। हा संदेश 14 ऑक्टोबर पासून 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व भागांमध्ये हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील। या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, सभा, निदर्शने, घोषणाबाजी, शस्त्र बाळगणे किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही कृती करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी, वाद व सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्टपासून दूर राहावे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। शहरात शांतता आणि सुव्यवस्थेचे वातावरण टिकविण्यासाठी हा आदेश महत्त्वाचा ठरणार आहे। अमरावती पोलिसांचे हे पाऊल आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर योग्य दिशेने उचललेले दिसत आहे। शहरातील प्रत्येक नागरिकांनी कायद्याचा सन्मान राखत प्रशासनास सहकार्य करणे हीच खरी जबाबदारी आहे।
नागपूरच्या कोराडी परिसरात एक दुर्दैवी अपघातात 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालाय। सकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सुधीर महादेवराव माटे। चला जाणून घेऊया नेमकी काय घटना घडली। नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव सुधीर महादेव माटे, वय वर्ष 51, राहणार पांजरा असे आहे। ते कांदा आणि बटाट्यांची विक्री करण्याचे काम करीत होते। दररोज प्रमाणे ते कडमना मार्केटमध्ये माल खरेदी करण्यासाठी गेले होते। त्यानंतर डिओ वाहनने परत येत असताना कोराडी नाका ते पांजरा मार्गावर रॉंग साइडने जात असताना कोराडी नाका डायव्हर जवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी त्यांची धडक झाली। या धडकेनंतर सुधीर माटे खाली पडले आणि त्याच वेळी दुसऱ्या वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी सुधीर माटे यांनी प्राण सोडले। मृतदेह मेयो रुग्णालयात नागपूर येथे हलविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। फिर्यादी म्हणून मेघा सुधीर माटे, वय वर्ष 38 यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली। त्यांनी सांगितले की त्यांच्या पतीसोबत घरगुती वादांमुळे ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते, मात्र अधूनमधून ते घरी भेट देण्यात येत होते आणि त्यांचा कांदा बटाट्यांच्या विक्रीच्या व्यवसायातून घर चालत होते। या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे। कोराडी परिसरातील या अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक नियमाचे उल्लंघन आणि रॉंग साइड ड्रायव्हिंगचे धोके अधोरेखित केले आहे। पोलिसांनी या प्रकरणी कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सुधीर माटे यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले आहेत। दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि वाढलेली मागणी लक्षात घेऊन परिवहन विभागाने खास मोहीम हाती घेतली आहे। आरटीओच्या सर्व फिरत्या पथकांनी लांब पल्ल्याच्या बसेसची तपासणी सुरू केली असून तिकीट दरांमध्ये आवाजवी वसुली किंवा परवाना वाहन चालक तसेच मालवाहतूक करणाऱ्या बस विरोधात कारवाई सुरू झाली आहे। अमरावती विभागीय परिवहन कार्यालयाच्या सर्व फिरत्या पथकांकडून सध्या बस तपासणी मोहीम सुरू आहे। दिवाळीच्या काळात लांब पल्ल्याच्या स्लीपर बसकडून अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबविली। या कार्यवाहीत काही बसमध्ये मालवाहतूक, काही वाहनांमध्ये चालकांकडे आवश्यक परवाने नसल्याचे आढळले, तर काही ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्याने दोषींवर कारवाई करण्यात आली। सिटी न्यूजचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता तपासणी मोहिमेची सविस्तर माहिती घेण्यात आली। तपासणी दरम्यान 4 बसची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी कोणत्याही बसकडून जास्त तिकीट दर आकारले गेल्याचे आढळून आले नाही। ही मोहीम मोटार वाहन निरीक्षक येणारे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दहिकर तसेच मोहम्मद अतर आणि चालक झटाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली। आरटीओ कडून तशी तपासणी मोहीम दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांना न्याय मिळावा आणि नियमबाह्य वसुलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केली जात आहे। प्रवाशांनीही आपले हक्क जाणून प्रवासादरम्यान कोणतीही अवाजवी मागणी झाल्यास त्वरित आरटीओकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आरटीओची ही मोहीम सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, नियमानुसार आणि पारदर्शक सेवा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे। प्रवास करताना नियम पाळा आणि अवाजवी वसुलीचा थारा घेऊ नका, अशी आमची विनंती। इडापिडा जाऊ दे, बडीच राज्य येऊ दे, असा जयघोष देत राष्ट्रीय एकात्मतेचा, सेवाभावनेचा आणि राष्ट्र अभिमानाचा संदेश घेऊन निघालेल्या महासम्राट बळीराजा रथयात्रेचं आगमन आज बडनेरा येथे झालं। तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी ते शिवतीर्थ उमरी असा प्रवास करणाऱ्या रथयात्रेचे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी कहीं हम भूल न जाए, भारत माता की जय, गर्व से कहो हम भारतीय है, असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला। तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी ते शिवतीर्थ उमरी या दरम्यान 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेली महासम्राट बळीराजा रथयात्रा बडनेरा येथे दाखल झाली। या रथयात्रेचे स्वागत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले।
रथयात्रेचे स्वागत झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकात्मतेचा संदेश दिला। यानंतर अशोकनगरातील कपिल मंडळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रचारक प्राध्यापक डॉक्टर अभिविलास निखाते यांनी सांगितलं की राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेचा हा रथसंचलनाचा संदेश महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे। महासम्राट बळीराजाचे आदर्श आजही आपल्याला एकात्मतेचे, न्यायाचे आणि समतेचे बोध देतात। या प्रसंगी समाजसेवक तसेच बाबा ट्रॅव्हल्सचे संचालक राजू बाबा यांनी रथयात्रेत सहभागी सर्व कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन केले होते। रथयात्रेच्या स्वागतावेळी प्राध्यापक डॉक्टर अभिविलास निखाते यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोडे आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेराचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर यांना महासम्राट बळीराजाची प्रतिमा भेट देण्यात आली। या भव्य रथयात्रेचा पहिला टप्पा अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर मार्गे पार पडला जाणार आहे। या रथयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश प्रत्येक ठिकाणी पोहोचविला जाणार आहे। महासम्राट बळीराजा रथयात्रा ही जी आम्ही सुरू केलेली आहे, तर एक समाजामध्ये एक इडापिडा टळो बळीचं राज्य येवो अशा प्रकारची म्हण आहे। आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये बळीराजाविषयीची माहिती आहे आणि जवळपास 3000 वर्षापासून इडापिडा टळो बळीचं राज्य येवो आमच्या आया बहिणी किंवा आमचे आजोबा म्हणत आले आहेत। आजही बहीण भावाला ओढताना इडापिडा टळो बळीचं राज्य येवो आणि माझा भाऊ सुखी राहो अशा प्रकारची कामना करते। परंतु नेमका बळीराजा म्हणजे कोण, त्याचा फोटो किंवा त्याची मूर्ती अशा प्रकारे कुठेही येत नाही आणि कुठेतरी शेणाचा किंवा गौऱ्यांचा बळीराजा करतात किंवा गवताचा बळीराजा दिवाळीच्या दिवशी करतात आणि त्याचे पूजन करतात। बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळीमध्ये साजरा करतो आपण, परंतु नेमका बळीची अशी प्रतिमा नाही आणि त्या उद्देशाने काही चित्र बनवलेले आहेत, काही मूर्ती बनवलेल्या आहेत आणि ह्या मूर्ती संपूर्ण भारतामध्ये त्या प्रसारित व्हाव्या, त्या बळीराजाचं गुणगान गायलं जावं। कारण बळीराजा हा अत्यंत न्यायी, अत्यंत दानशूर, अत्यंत महापराक्रमी आणि कष्टकरी जनतेचा, त्यावेळेस सगळे कष्टकरीच होते त्याच्या राज्यामध्ये। दुसरी गोष्ट म्हणजे बळीराजा हा फक्त शेतकऱ्यांचा राजा नव्हता, तर बळीराजा हा महासम्राट होता। त्यावेळेसचा आशिया खंडावर संपूर्ण राज्य असलेला हा एकमेव राजा होता। त्याचे भैरोबा, खंडोबा, मसोबा, मल्हारी, मार्तंड, ज्योतिबा हे एवढे सगळे सरसेनापती होते। आपण त्यांचे उत्सव साजरे करतो संपूर्ण भारतभर, परंतु आपल्याला आपला म्हणजे तो त्यांचा राजा कोण होता हे माहीत नाही आणि त्यांचे आपण उत्सव साजरे करत नाही। हे जो बळीराजा सांगण्यासाठी उशीर झाला असं आपल्या वाटत नाही का? हो, बराच उशीर झालेला आहे। खरं तर काय झालं की आपण हे सुरुवात करत असताना कुठेतरी भारताची इतिहास म्हणा किंवा परिवर्तनवादी चळवळी ह्या फुले शाहू आंबेडकर इथेच गुंतून राहिल्या, परंतु आपण कुठेतरी आपल्या पूर्वजांचा पुन्हा वारसा समोर आणूया असल्या प्रकारचे प्रयत्न कमी झालेत आणि हा जो बळीराजाचा जो काही आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे, तर हा सांस्कृतिक म्हणजे पद्धतीचा म्हणजे एक सांस्कृतिक दर्शन, एक विज्ञानवादी दर्शन आणि एक सामूहिकतेचं सगळं वातावरण तयार होईल। कारण बळीराजाच्या काळामध्ये तेली, कुंभी, माडी, धनकर जेवढेही काही मूल निवासी इथले असतील संपूर्ण भारतातले हे सगळे एक होतो। मलाही आत्ताचे जे काही मुसलमान मॉमिडे असतील ते कन्व्हर्टेड असतील ते आमच्या रक्ताचे आहेत आणि त्या अनुषंगाने सगळी ही रक्ताची माणसं एकत्रित यावी आणि म्हणून ही रथयात्रा एकात्मतेचे राष्ट्रीय दर्शन घडवण्यासाठी जी आम्ही काढलेली आहे। डॉक्टर आहा साळुंकेंनी बळीवंश या पुस्तकामध्ये त्याविषयीची खूप माहिती दिलेली आहे। असे पुष्कळ पुस्तकं ज्योतिबा फुलेपासून तर आपल्या संतांपर्यंत खूप लिखाण झालेलं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आताही आमची जबाबदारी आहे की या बळीराजाला आपण कुठेतरी एक जनतेसमोर दिलं पाहिजे। बलिप्रतिपदा हा उत्सव याच्या मिरवणुकीने आणि उत्साहाने साजरा झाला पाहिजे। संपूर्ण गावांमध्ये मिरवणुकी निघाल्या पाहिजे। ज्या प्रकारे आपण इतर कोणत्या राजांच्या किंवा असतील त्या मिरवणुका काढतो, त्याच प्रकारे बळीराजाच्या मिरवणुका काढून तो बलिप्रतिपदा दिवस किंवा ती दिवाळी ही साजरी व्हायला पाहिजे। या अनुषंगाने आम्ही त्याच्या साहित्याचा प्रचार प्रसार करायसाठी विविध संघटना यामध्ये सामील झालेल्या, जवळपास 15-20 संघटना सामील झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या संघटनांच्या सहकार्याने आम्ही रथयात्रा आयोजित केलेली आहे आणि आता ज्या ज्या गावामध्ये जातो आम्ही अत्यंत प्रचंड उत्साह आणि भरपूर प्रतिसाद मिळत आहे। म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं की म्हणजे दिंड्या, वारकरी हे लोक सगळे येतात, शाळेची मुलं येतात आणि कुठेतरी बळीराजा कोणता हे बघायसाठी येतात आणि ते फोटो घेऊन जातात आणि आम्ही यांचे पूजन करू, मिरवणुका काढू अशा प्रकारे आम्हाला ग्वाही देत आहेत। तर तो एक आम्हाला आमच्या हा जो कार्याचा एक अत्यंत समाधान वाटत आहे असं आम्हाला वाटतंय। महासम्राट बळीराजा रथयात्रेचं बडनेरा येथे झालेलं स्वागत हे सामाजिक एकात्मतेचं प्रतीक ठरलं आहे। भारत माता की जय, गर्व से कहो हम भारतीय है असा जयघोष देत समाजात बंधुता,
समानता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही यात्रा पुढे प्रस्थान पावली आहे। अचलपूर मतदारसंघात आज एक धक्कादायक घटना घडली आहे। प्राचीन त्रिशूल जप्त केल्याच्या वादातून उपोषण करत असलेल्या सुशील रघुवंशीवर आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार केल्याचा प्रकार समोर आलाय। अचलपूर तालुक्यातील बुंदेलपुरा येथे घडलेली ही घटना खूपच संवेदनशील होती। या ठिकाणी चौरागड ग्रुप 7 महिन्यांपासून प्राचीन त्रिशूलाचे पूजन करत होते। मात्र काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या मदतीने या ठिकाणाहून त्रिशूल जप्त करण्यात आले आणि त्याला कचऱ्याच्या गाडीत टाकल्याची विडंबना झाली। यामुळे चौरागड ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले। याच पार्श्वभूमीवर सुशील रघुवंशी मागील 3 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे पदाधिकारी राम बघेलही उपस्थित होते। आमदार प्रवीण तायडे या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले, मात्र ते उपोषण मंडपाजवळ बसले नाहीत। या ठिकाणी राम बघेल यांनी आमदारांना विचारले की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आलेत आणि आपल्या सत्ताधारी राज्यात हिंदू धर्माचे त्रिशूल जप्त होत आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? यावर आमदार प्रवीण तायडे संतप्त झाले आणि उपोषणकर्त्या सुशील रघुवंशीला प्रहार करत म्हणाले, तू बीच में मत बोल, तू प्रहार का है? यानंतर उपोषण मंडपातील सर्व चौरागड ग्रुपचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि आमदारांना शिवीगाळ केली। यावेळी वातावरण संवेदनशील झाले असले तरी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती शांत झाली। मात्र उपोषणकर्ता सुनील रघुवंशी याची प्रकृती अचानक खराब झाली आणि त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर भाजपाचे शहराध्यक्ष आणि अन्य कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले आणि राम बघेल यांची माफी घेतली। सुशील रघुवंशी जो हमारा मित्र था, उपोषण उनका जारी था। थानेदार के विरुद्ध उनका उपोषण था। सनातनी धर्म ध्वजा लेके वो व्यक्ति लड़ रहा था। किसी जाति, किसी धर्म, किसी पक्ष की लड़ाई नहीं थी, वो हमारे धर्म की लड़ाई थी। हमारा काम था, हम उसमें सहभागी थे। सहभागी आने वाले समय में भी बढ़ चढ़ के धर्म के कार्य में योगदान लेंगे। नगर परिषद के ट्रक में जहाँ पूरे सारे जुड़वा शहर की, दोनों शहर की जो ट्रैक्टर के अंदर गंदगी जाती, वो ट्रैक्टर के अंदर 2-2 क्विंटल के बांध ले जाएंगे। उस समय हिंदुओं की भावना दुखी नहीं। आज अगर वो लड़के को ऐसा लगा कि कहीं तरी हाँ अपने धर्म का अपमान हो रहा, वो जो चौरागढ़ ग्रुप है वो बांध चौरागढ़ जाते थे हर महाशिवरात्रि के पर्व पर
समय का सहयोग ऐसा मिला कि उनको इस बार वो बांध ले जाने को नहीं मिला। थानेदार ने उनको व्यापन सिद्ध किए, वो बांध कोर्ट में जमा कर लिए। अब कोर्ट के आदेश आए कि भाई आप वो बांध ले जाओ। उनकी इच्छा थी कि जो बांध हमारे को मिले हम उनको बाजे गाजे के साथ में व्यवस्थित उनका अभिषेक, जल अभिषेक, दूध अभिषेक करके उनको पुनः वहीं स्थापित करें। हम उपोषण मंडप में पहुँचे, बैठने के बाद कितने दिन से उपोषण शुरू? उपोषण कल का 4था दिन था उपोषण का। और लड़के को 2 दिन होगा जिसने वहाँ से अन्न जल, यानी अन्न का तो उसका दाना लिए नहीं था उनने, लेकिन 2 दिन पहले से उनने जल का भी त्यागदान कर दिया था। उसकी हालत गंभीर हो गई। 4 दिन में उसकी तबीयत पे काफ़ी प्रभाव गिरा, तबीयत खराब हुई उसकी। हम बैठे, ऑलरेडी उसके पेट में दर्द चालू था। बैठे तो मेरे बैठने के बाद में 10 मिनट के बाद में वहाँ अचलपुर मतदार क्षेत्र के अंदर इनकी एंट्री हुई। तो इनसे सभी जनों ने बोले कि भैया ऐसा विषय कि ये बांध नहीं जाना चाहिए था। उन्होंने बोले आपने मेरे को पहले लेटर देना था, 2 दिन पहले मेरे को सूचना करना था, आप डायरेक्ट आके उपोषण में बैठ गए। उनको आग्रह करे कि आप बैठिए, आप बैठ के इनका जो भी सॉल्यूशन एक निकाल के दीजिए। हाँ नहीं, मेरी एसडीओ साहब से बात हो गई, थानेदार साहब से बात हो गई, कलेक्टर साहब से बात हो गई, वो कल इनका उपोषण उड़ जाएगा। मैं ऐसा नहीं बोल रहा कि तुम्हारा उपोषण छोड़ो करके तुम्हारा उपोषण जारी रखो। हमने बोले हिंदुत्व के नाते हमने आपको चुन के दिए, हिंदुत्व के नाते अगर हमने आपको चुन के दिए तो आपका क्या काम है कि आपके राज्य में, ये आपका ही राज्य है, नीचे से ऊपर तक का भारतीय जनता पार्टी की सरकार है, और वो सरकार रहते पे अगर हिंदुओं के साथ में अगर यहाँ ऐसी लापरवाही हो रही, हिंदू धर्म की विटंबना हो रही, 2-2 धनुष्यबाण, 2-2 क्विंटल के धनुष्यबाण है, छोटे मोटे धनुष्यबाण नहीं है, वो कचरे की गाड़ी में ले जाए, सरासर हिंदुत्व का अपमान है ये। बरोबर, हमने उनको जवाबदार ठहराया कि आपके रहते पे ये घटना नहीं घटनी चाहिए थी। अगर आप इसमें थोड़ा सा अगर पहले एक्शन ले रहे तो इतना बड़ा विषय नहीं होता था, ये विषय जाके वहाँ सॉर्ट आउट हो जाता था। उनको ये बोलने गए, उन्होंने उपोषणकर्ता को वहाँ से ढकेले, उपोषणकर्ता को ढकेल दिए, उसकी तो सुने नहीं। दूसरा विषय कि तुमने यहाँ बच्चू बाबू को चुन के लाना था, इन्होंने डायरेक्ट टिप्पणी करे बच्चू बाबू के ऊपर। हालांकि बच्चू बाबू का वहाँ कोई किसी प्रकार का कोई लेना देना नहीं था, लड़ाई धर्म की थी, वहाँ बच्चू बाबू नहीं थे। अगर वहाँ बच्चू बाबू रहते थे तो हम बच्चू बाबू को बोलते थे कि भाऊ तुम्हारे रहते पे ऐसा हो रहा। अगर हमारा आदमी है तो हम बोलेंगे ना, रुकेंगे काय को? धर्म की लड़ाई है, किसी जाति, किसी धर्म, किसी पक्ष का विषय नहीं था। वहाँ सब हिंदू बोल के इन्वॉल्व थे, हमने हिंदू बोल के लड़ाई लड़े। अगर किसी को लगता होगा करके अगर हम हिंदू बोल के अगर गलत है तो हम हिंदुत्व के वास्ते तत्पर है, लड़ेंगे और लड़ते रहेंगे। उन्होंने क्या प्रतिक्रिया दी? उन्होंने प्रतिक्रिया ये थी कि तुम ये गलत बोल रहे, तुम्हारा ये गलत स्टेटमेंट है कि हमने अगर तुम्हारे को बोले कि भाऊ आपके रहते पे ये विषय नहीं होना चाहिए तो ये तुम गलत बोल रहे, ये काय पे से गलत बोल रहे। उसके बाद में जब हमने उनको बोले तो उन्होंने हमारे को डायरेक्ट बच्चू बाबू का नाम बोले ना कि भाई तुमने बच्चू बाबू को चुन के लाना था, तुमने लाना था तो हम तो लाएंगे ना। हमने ऐसा नहीं बोले कि बच्चू बाबू को लाएंगे नहीं, हम लाएंगे ना बच्चू बाबू को। बच्चू बाबू कल भी हमारे हंसते थे, ड्रिंक के अंदर आमदार थे, हमने उनको सपा बोले, दारू पी के थे, काफ़ी लोग वहाँ ऑलरेडी थे। ऐसा मैं अकेला नहीं बोल रहा, बाकी पत्रकार लोग वहाँ मौजूद थे, बाकी सनातनी धर्म के लोग थे, महिला वर्ग था। आप लगे तो उनकी भी एक बाइट लीजिए, मैं ऐसा बोल रहा आपको मेरे तरफ से, तो उनकी बाइट लीजिए। सत्य था, हमारे को आमदार के ऊपर कोई इंटरेस्ट नहीं है। आरोप प्रति आरोप करके मेरे को आमदार की का इलेक्शन लड़ना नहीं है, खासदार की का इलेक्शन लड़ना नहीं है। अस्पताल में क्या हुआ? जिला अस्पताल के अंदर जब हम पहुंचे, नहीं वहाँ से ले जाए बाद में फिर अंदर एकदम अरे राई पे आके गालिया मुख्तार के ऊपर मैं देख लूंगा, मैं तेरे को बता दूंगा, हम तेरे को छोड़ेंगे नहीं। तो भाई सत्ताधारी अगर आपके पास में पावर होगा, सत्ता का माज अगर तुम्हारे को आ गया होगा और तुम बोलेंगे हम सत्ता के माज में हम तुम्हारा माज मोड़ेंगे, ये गलत है। जनता ने चुन के लाई, हमने चुन के लाए, हम गिराने को तुम्हारे को तैयार है, ये गलत है। तुम सत्ता का दुरुपयोग कर सकते, लेकिन धर्म के वास्ते तुम सत्ता का दुरुपयोग नहीं कर सकते, और ना ही हम तुम्हारे को करने देंगे। जिला अस्पताल में क्या हुआ? उस जिला अस्पताल के अंदर जब हम पहुंचे तो वहाँ हमारे कुंदन भैया यादव इनकी एंट्री हुई तो इन्होंने वहाँ, उनके साथ कौन कौन आएंगे? उनके साथ में काफ़ी 4-5 लोग थे, वो लोगों के नाम नहीं पता मेरे को। जब वो 4-5 लोग वहाँ पहुँचे उन्होंने बोले भाई जान दो, जो हो गया सो हो गया, ये विषय पे मट्टी डालो। हमने बोले ठीक है, ये विषय हम बंद कर देते। लेकिन उसके बाद में फिर इन्होंने यहाँ मॉब जमा करके इनकी अगवाबाजी जो इनको करना था इन्होंने वो करे। हमको किसी से कोई फर्क नहीं गिरता, धर्म के वास्ते लड़ रहा है, धर्म के वास्ते नहीं, ये सिर्फ कुंदन भैया ने माफ़ी मांगी। उन्होंने बोले कि भाई चलो ठीक है, अगर चुक गया तो मैं माफ़ी मांगता, ये विषय को यहाँ ख़त्म करो। विषय धर्म का था, विषय हमारी आस्था का था, विषय भगवान भोलेनाथ के अपमान का था, चौरागढ़ ग्रुप का विषय था। उनका भी कोई पर्सनल निजी मैटर नहीं है, धर्म का मैटर है ना। धर्म के मैटर में सभी जने इन्वॉल्व थे उसके अंदर।
बात किसी एक की तो थी नहीं, तुम हमारे को टारगेट करके बोलेंगे। अभी क्या स्थिति है उसकी? पोषण अभी लड़के का उपोषण उसका जारी है। अभी हम 10 मिनट में उपोषण मंडप में पहुंचेंगे। उपोषणावर प्रहार झाल्यानंतर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले होते। पोलिसांच्या सतर्कतेने हे वाद मिटविण्यात आले। पहले तो मेरा नाम सुनील रघुवंशी है, जैसा मैं एक राजपूत हूँ। सबसे मेन बात तो सनातन हिंदू धर्म एक शांति का भी प्रतीक माना जाता है और भगवा एक तेज का भी प्रतीक माना जाता है, ऐसा मेरे को सुनने में आया और मैंने देखा भी है। जैसा ये उपोषण शांतता में शुरू तो आप सब देख रहे थे, आज उपोषण का 14वां दिन है, सब लोग देख रहे थे। हमारे कुछ सहकारी बंधु हैं, उन्होंने आमदार साहब को, एक स्थानिक आमदार है इस नाते से उनको बुलाया और वो आए भी। मैं जो है वो सही बोलूँगा क्योंकि वो आए भी। उन्होंने SDM साहब को कॉल भी किया, उसके बाद में उन्होंने वो क्या थानेदार साहब को भी कॉल किया, जैसे कि ये जो है मेरे पे जो गंभीर आरोप लगा रहे कि प्रतिबंधक की कार्रवाई मेरे पे की उन्होंने, उसको लेके भी उपोषण पे बैठा था। और दूसरी सबसे मेन बात कि महादेव का, आप पीछे देखो मेरे महादेव का अपमान हम नहीं सहन करेंगे और कभी भी नहीं करेंगे। जान भी चली जाएंगी तो नहीं करेंगे हम वो उसका अपमान सहन नहीं, हमारे भगवान है वो। और दूसरी बात थानेदार, आप पूछो मेरे को अपमान कैसा हुआ, तो अपमान जो त्रिशूल है वो तो न्यायालय मुद्दा चालू है अभी, और जो एट्रोसिटी वो भी न्यायालय से शुरू है, हमको उस पर कोई लॉ एंड ऑर्डर। लेकिन उन्होंने कचरे के गाड़ी में लेके जाना, ये हमारे लिए शोकांतिका की बात है। उसके बाद में महिला को गाली देना, ये शोकांतिका की बात है। महिला को पुलिस के बाहर निकालना, ये भी एक शोकांतिका की, और महिला को चप्पल से मारूंगा, ये भी बात एक शोकांतिका की बात है हमारे लिए। आपके एक पीछे मध्यस्थी एक न्यूज़ पर भी आया था, मैं बिना प्रूफ की नहीं बात करूँगा। और कल एक आमदार साहब आए, मैं तो लेटा हुआ था, मेरे को कोई उसमें विषय पता नहीं, मैं खुद यहाँ लेटा था। वो क्या विषय हुआ, क्या हुआ, कुछ भी पता नहीं। मैं डायरेक्ट आँख खुली तो मेरी दवाखाने में खुली। आपको वीडियो में ढकेला उन्होंने दिख रहा है? हाँ, ढकेला, वो जो वीडियो को तो झूठ ढकेला नहीं सकता ना, जो है मेरी डायरेक्ट आँख खुली उनसे, तो दवाखाने में खुली। उसके बाद में अब आपके तरफ से प्रस्ताव, आपके पत्रकारों की तरफ से मेरे को मालूम पड़ा कि विषय इतना बड़ा हुआ है। अचलपूर येथील त्रिशूल प्रकरणातून उभ्या राहिलेल्या या वादामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला। प्रशासन आणि पोलीस यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र या घटनेने राजकीय व सामाजिक वर्तुळांमध्ये चर्चा सुरू केली आहे। विदर्भ चित्रपट महोत्सव 2025चा दिमागदार सोहळा पार पडला। 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या AV थिएटरमध्ये 2 दिवसांचे हे शानदार आयोजन झालेत। विशेष म्हणजे या महोत्सवात बॉलिवूडचे गीतकार तणवीर गाझी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार श्रीनिवास पोखले यांची विशेष उपस्थिती होती। या महोत्सवात सुमारे 25 चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंचे प्रदर्शन करण्यात आलेत। अमरावतीसह विदर्भातील अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यात सहभागी झालेत। शून्यपट्टा, खोपा, दंश, अनुरागी, रोग यांसारख्या प्रमुख चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलेत। यावेळी अमरावतीमध्ये निर्मित सिंधी चित्रपट पापा बेट्स मम्मी आणि स्वाहाचे पोस्टर विमोचनही करण्यात आले। प्रसिद्ध गीतकार तणवीर गाझी यांनी विदर्भातील कलाकारांचा उत्साह वाढविला आणि आपल्या बॉलिवूड प्रवासातील प्रेरणादायी अनुभव सांगितलेत। आयोजकांनी हा महोत्सव विदर्भ आणि अमरावतीतील चित्रपट निर्माते व कलाकारांना एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित केला होता। या भव्य आयोजनासाठी मीडिया पार्टनर सिटी न्यूजचे विशेष आभार मानलेत। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात राजकीय समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्ह दिसत आहेत। माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून दिला आहे। शिक्षकांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणारे देशपांडे पुन्हा एकदा शिक्षकांचा आवाज होण्यासाठी तयार झाले आहेत। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या आहे। येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 6 नोव्हेंबर पर्यंत याचे नामनिर्देशन पत्र भरायचे आहे। यासाठी सध्या सर्व 5 जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या मतदाराची नोंदणी सुरू आहे। या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अमरावती विभागातून नेतृत्व केलेले आमदार श्रीकांत देशपांडे जे या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, यांनी शिक्षकांसाठी जे काम केलेलं आहे, मागील 5 वर्षापासून शिक्षकांसोबत पराजय झाला तरी जनसंपर्क साधून शिक्षकांचे समस्या सोडवण्यासाठी काम केलेलं आहे। जाणून घेऊया या निवडणुकीवर काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे, काय त्यांच्या तयारी आहे। जी निवडणूक होऊ घातली आहे ती साधारणपणे ऑक्टोबर 26 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे।
आता निवडणुकीची तयारी तर माझी आहेच, वादच नाही. कारण निवडणुकीला मी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम करतोय. आता काम काय करतोय असं जर विचारलं तुम्ही, तर माझ्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य शिक्षकांना विचारा की मी काय काम करतोय. ते तुम्हाला सांगतील की मी आजपर्यंत काय काम केलं आणि पुढे काय करतोय. मला एक विश्वास आहे की सर्वसामान्य शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड भरोसा आहे, प्रचंड. आणि आत्ताच काल परवा टप्पावाढीचा शासन निर्णय निघाला, पण त्यापूर्वी अक्षरशः या राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेला ही लागलेली कीड आहे. पण आता लागली आहे, मान्य तर करावी लागेल. अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे विनाअनुदानित होते. त्यांना पहिला टप्पा 2016 मध्ये आमदार असताना मी दिला. 18-19ला 1-2 जुलै शाळांच्या कर्मचाऱ्यांना तो टप्पा मी दिला. आणि आता 2024 मध्ये जो 25 ऑक्टोबर 2024चा निर्णय निघाला, त्याच्या अगोदर रात्रभर महात्मा गांधीच्या पुतळ्यापाशी मी झोपलो. 14 जून 2024. आणि आता 25 ऑक्टोबर 25ला जो जी आर निघाला टप्पावाढीचा, त्याच्यासाठी मी आझाद मैदानात रात्रभर त्या लाल चटईवर लाल मुंग्या चावत होत्या तरी रात्रभर तिथे झोपलो. तेव्हा कुठे सरकारनं दुसऱ्या दिवशी 970 कोटी रुपये दिले. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, 80% अनुदानित शिक्षकांसाठी जीवाचं रान करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी गेल्या 10 वर्षापासून करतोय, केलं आहे आणि भविष्यात करत राहणार आहे. ज्या प्रकारे 2020ची जी निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये आमदार किरण सरनाईक निवडून आले, मोठ्या प्रमाणात पैठणी वाटल्या गेल्या, मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला असा आरोप सुद्धा लावला होता. पण जे सत्यच होतं ना, ते एक तर तुम्ही खूप बोगस होटलची नोंदणी केली होती. म्हणजे आता त्याच्यावर मी निवडणूक आयोगालाही पत्र दिलं. निवडणूक आयोगाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांना दिलं आणि त्यांनी पण खाली काढलं की निवडणुकीत नोंदणी ही फक्त आणि फक्त योग्य शिक्षकाचीच झाली पाहिजे. अशी जर होत नसेल तर जो कोणी हेडमास्टर त्याला प्रमाणपत्र देईल त्याच्या विरुद्ध शासन फौजदारी गुन्हा दाखल करेल. मागच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे 14,000 मतं, म्हणजे शाळेचे लिपिक, शाळेचे कारकून, शाळेचे चपराशी, इव्हन स्कूल बसेसचे सुद्धा चालक हे सुद्धा समाविष्ट करण्यात आले, त्यावर अद्यापही कारवाई त्यावेळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केली नाही. लोकशाहीमध्ये एक प्रक्रिया असते, मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रारूप, त्यानंतर 15 दिवस त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणे आणि त्यानंतर ती फायनल करणे, ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या विरोधात तुम्हाला जाता येत नाही. आता सन्माननीय राहुलजी गांधी किती ओरडत असतील, होट चोरी झाली, होट चोरी झाली, पण आता उपयोग नाही ना. उपयोग लोकशाही प्रक्रियेत तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे. त्यामुळे यावेळेस मात्र आम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेऊ, बोगस वोटर शोधून काढू आणि वेळेत ऑब्जेक्शन घेऊन यावेळेस फक्त आणि फक्त शिक्षक मतदार राहतील याची काळजी घेऊ. 2020च्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः शिवसैनिक आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि सर्व महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत होती. यावेळेसही तीच स्थिती राहील नाही. मी आता सन्माननीय एकनाथजी शिंदेंसोबत आहे अगदी पहिल्या दिवसापासून. हे बाबा आमचं मूळ हिंदुत्वाचं आहे, होतच म्हणजे, पण याचा अर्थ मी जातीयवादी आहे असा नाही. मला सगळेच सारखे आहे. सगळ्या धर्मांचा मी आदर करतो, सगळ्या धर्मांचा. मग मूळ माझी शिकवण, माझी आस्थापना जर शिवसेनेची आहे तर मी आपलं शिंदे साहेबांसोबत चालला गेलो भाजपकडे. त्यामुळे आता मला शिंदे साहेबांनी तिकीट दिली तर ठीक, मागतो आहेच त्यांना मी, नाही दिली तर अपक्ष, पण रिंगणात मात्र मी 100% आहे.
काय म्हणणार या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे जुन्या पेन्शनचे मुद्दे आहे, अंशकालीन शिक्षकाचे जे मुद्दे आहे आणि कित्येक असे शिक्षक आहे की ज्यांना शाळेमध्ये ज्या प्रकारे त्यांच्यावर जो अन्याय होता त्यामध्ये न्याय मिळत नाही. जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा हा शिक्षक मतदारसंघातच फक्त आहे, हा दुसरीकडे कुठे शिल्लक राहिला नाही. आता 2005 नंतर जे नियुक्त आहे त्यांना शासनाने जुन्या पेन्शन योजनेचे जे फायदे आहेत ते सर्व काही दिले आहे. फक्त एकच त्रुटी आहे, ज्याप्रमाणे GPFचा पैसा अडीअडचणीला काढता येतो आणि सेवानिवृत्तीला तो पूर्ण परत मिळतो, त्याप्रमाणे आमचे NPSचे पैसे, जो आमचा हिस्सा 10% आहे, तो आम्हाला अडीअडचणीला काढता आला पाहिजे आणि आमच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस आम्हाला तो परत मिळाला पाहिजे. एवढी एक त्रुटी जर निघाली तर आमची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू झाली. मागच्या निवडणुकीमध्ये आमदार किरण सरनाईक निवडून आले, सत्तेमध्ये होते. सत्तेमध्ये असताना कित्येक शिक्षकांचे जे प्रश्न आहे ते म्हणजे मार्गी लागले असते. काय वाटतं, आपण त्यांच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये हा जो कार्यकाळ गेला समाधानी आहे? नाही, मला कोणावर टीका करणं आवडत नाही. तो माणूस तसा चांगला आहे, माणूस म्हणून. म्हणजे मंत्रालयात मी त्यांच्याशी हाय हॅलो करत असतो. त्यांनी काय केलं नाही, त्यांचं काय अपयश आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा माझे 6 वर्ष वाया गेले. मी राज्यमंत्री राहिलो असतो महाविकास आघाडीकडून. मी शिक्षण क्षेत्रात प्रश्नच शिल्लक ठेवले नसते. पण आता झालं गेलं, पार पडलं, आपल्या नशिबात नव्हतं, नाही झालं. आता नवा गडी नवा राज, नव्याने पाहू. काय म्हणणार, काय आव्हान करणार शिक्षकांना, 5 जिल्ह्याच्या शिक्षकांना काय आव्हान आहे या निवडणुकीमध्ये? कोणते मुद्दे घेऊन आपण त्यांच्या समोर जात आहे? मुद्दे त्यांच्यासमोर मी ऑलरेडी ठेवलेले आहे. पण थोडक्यात आता मुद्दे म्हणाल तर शिक्षण खातं म्हणजे मारुतीची शेपटी आहे, ती कधीच थांबत नाही. अनेक समस्या आहेत, पण महत्त्वाच्या 2-3 समस्या आहे. 2005 पूर्वी जे लागले टप्पा अनुदानावर आणि आज 100% पगार घेत आहे त्यांना पेन्शन नाही आहे. त्यांना पेन्शन मी निवडणुकीपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 26 पूर्वी मिळवून देणार आहे. मी पडो का निवडून येऊ का नाही येऊ, पण त्यांना मी पेन्शन 1 जानेवारी 26 पूर्वी मिळवून देणार आहे. 7व्या वेतन आयोगात स्पष्ट शिफारस आहे, शिक्षकांना 10-20-30 लागू करा. ती मी भविष्यात सभागृहात आल्यानंतरच लागू करू शकतो, तोपर्यंत लागू करू शकणार नाही, पण तोही फायदा मी शिक्षकांना देणार आहे. अशा जे काही ठोक समस्या आहे. आता TETची समस्या नुकतीच निर्माण झाली. ज्यांची TET नाही त्यांना सगळ्यांना घरी जावं लागणार आहे. पण मी सांगतो तुम्हाला, मी जर सभागृहात असेल तर मी एकाही शिक्षकाला घरी जाऊ देणार नाही. त्याची नोकरी मी वाचवणार आहे, त्याची उपाययोजना माझ्याजवळ आहे. हे सगळे विषय घेऊन मी शिक्षकांच्या समोर आहे. त्यांनी मला निवडून द्यावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यांनी मला 1 क्रमांकाचं मत द्यावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यांनी मला एक सांगावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करत असताना कन्यादानापेक्षाही जास्त महत्त्व मतदानाला दिलं आहे. मग कन्यादान करताना आपण कसा विचार करतो? पोराकडे शेती आहे का, पोराकडे नोकरी आहे का, पोराचं स्वतःचं घर आहे का, त्याला बहीण आहे का, बहीण असेल तर लग्न झालेली असेल तर फार उत्तम, पोरगा एकटा राहतो का, म्हणजे माझी पोरगी त्या घरात राणीसारखी राहावी असा विचार आपण जर कन्यादान करताना करतो तर मतदान त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. हा विचार आपण केला पाहिजे की हा उमेदवार किती योग्यतेचा आहे, किती लायकीचा आहे, किती शिकला आहे, किती बुद्धिजीवी आहे, हा वक्ता कसा आहे, हा आपले प्रश्न मांडू शकतो का, हा विचार करून उमेदवारांनी मतदान करावं. हा माझ्या समाजाचा नाही, हा माझ्या जिल्ह्याचा नाही, हा माझ्या तालुक्याचा नाही, हे निकष असू नये. कन्यादान हे श्रेष्ठ दान आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ दान मतदान आहे. हे करून लोकांनी मतदान करावं, शिक्षकांनी मतदान करावं आणि मागे लागलेला पैठणी आणि 1000 रुपयाचा कलंक पुसून टाकावा, हे माझं आपल्या माध्यमातून आवाहन आहे. विधानसभा गाजून देणारे आणि विधानसभेमध्ये ज्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे आपल्यासोबत होते.
आणि त्यांनी शिक्षकांच्या समस्येची खूप जवळून त्यांना जाण आहे आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर मी राज्यमंत्री झालो असतो तर समस्याच राहिल्या नसत्या. 2020 मध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान झाले होते आणि तेव्हा राज्यमंत्री म्हणून पद मिळालं असतं, निश्चितच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले असते. परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा तिकीट मिळणार तरी लढणार, अन्यथा तरी शिक्षकांसाठी लढा देत राहणार, या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. श्रीकांत देशपांडे यांच्या या घोषणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुढील काही दिवसात शिवसेनेकडून तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. देशपांडे यांनी तिकीट मिळतं की नाही, अपक्ष रिंगणात उतरतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. परराज्यातील सराईत चोरटे आता अमरावती जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. 4 चाकी वाहनांची काच फोडून आणि डिक्की तोडून पैसे लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला परतवाडा पोलिसांनी जेरबंद केलंय. अगदी फिल्मी स्टाईलने कॉलेज परिसरात गाडी फोडून पैसे चोरले, पण सीसीटीव्ही फुटेजने त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश केला. परतवाडा शहरातील छगनलाल कढी महाविद्यालय परिसरात घडलेला हा धक्कादायक प्रकार. 29 सप्टेंबर 2025 रोजी प्राध्यापक काशीनाथ चव्हाटे यांनी महाराष्ट्र बँकेतून पैसे काढले आणि आपली पांढऱ्या रंगाची कार कॉलेजच्या आवारात उभी करून आत गेले. थोड्याच वेळात परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं गाडीचा कंडक्टर साईडचा काच फोडलेला आणि समोरील ड्रायव्हर मधून पैशांची थैली गायब. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 संशयित काळ्या मोटरसायकलवर कॉलेज परिसरात येऊन बुलेटच्या सहाय्याने काच फोडताना आणि पैसे घेऊन पसार होताना स्पष्ट दिसले. तक्रार मिळताच परतवाडा पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार परतवाडा पोलिसांच्या डीबी पथकाने या टोळीचा मागोवा घेतला आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची हालचाल अंजनगाव मार्गे अकोटकडे असल्याचे समजले. पुढील तपासात 10 ऑक्टोबर रोजी खामगाव शहरात बँक परिसरात संशयास्पद हालचाल करणारे 2 इसम दिसले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विशाल सिंह प्रमोद कुमार वय वर्ष 40 आणि बुद्धेश्वर उमाशंकर करवाल वय वर्ष 38 या उत्तर प्रदेशातील 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 50,000 रुपये रोख, 3 मोबाईल आणि 1 मोटरसायकल, हेल्मेट, शर्ट पाकिट आणि गुल्लर असा एकूण 91,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींनी यापूर्वीही परतवाड्यातील गुजरी बाजार परिसरात डिक्की तोडून चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींवर देशभरात विविध राज्यांमध्ये गुन्हे नोंद असून यापूर्वी संभाजीनगर आणि बंगळुरू येथे शिक्षा भोगल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागरिकांना आवाहन करतात आहेत की बँकेतून पैसे काढल्यानंतर कोणतीही बॅग वाहनात सोडू नये. कोणीतरी पाठलाग करत असल्याची शंका आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. परराज्यातील गुन्हेगारांना पकडून परतवाडा पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले, गुन्हे कितीही चतुराईने केले तरी पोलिसांची नजर चुकवणं शक्य नाही. 4 चाकी फोडून पैसे चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करून परतवाडा पोलिसांनी एक मोठं यश मिळवलं आहे. यातून नागरिकांनी सावध राहणं, वाहनात रोकड ठेवून न देणं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवणं अत्यंत गरजेचं आहे. कष्टाच्या शेतीत आपल्या घामाने अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यात कधी कधी अशी दुर्दैवी घटना घडतात की गावच नव्हे तर संपूर्ण समाज हादरतो. धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथे आज एक असाच हृदयद्रावक प्रकार समोर आलाय. गौरव कावरे नावाच्या 30 वर्षीय तरुणाचा हार्वेस्टर मशीनमध्ये अटकून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचा गौरव कावरे याच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास गावातील तरुण गौरव कावरे वय वर्ष 30 हा नेहमीप्रमाणे शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेला होता. त्याचवेळी शेतातील हार्वेस्टर मशीन सुरू असताना तो चुकून त्याच्या संपर्कात आला. काही क्षणातच तो मशीनमध्ये अडकला आणि गंभीर जखमी झाला. दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कावली गावातील नागरिक, नातेवाईक आणि शेतकरी बांधव घटनास्थळी धावले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. गावात वातावरण अतिशय हळहळजनक बनले. मृत गौरव कावरे हा अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि सर्वांचा लाडका तरुण म्हणून ओळखला जायचा.
शेतीच्या कामात नेहमीच पुढाकार घेतला आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला गौरव आता कायमचा निघून गेल्याने कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकमग्न झालंय. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. हार्वेस्टर चालक आणि शेतमालकाकडूनही प्राथमिक चौकशी सुरू आहे. दरम्यान शेतीतील यंत्राच्या वापरात सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्यास प्राणहानी होऊ शकते हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. गौरव कावरे यांच्या पार्थिवावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार असून शेकडो लोक त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची शक्यता गावकऱ्यांनी सांगितली आहे. शेतीतील यंत्रसामग्री जरी शेतीचा वेग वाढवतात तरी एक क्षणाचा दुर्लक्ष जीवावर बेतू शकतो. याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. गौरव कावरे यांच्या निधनाने केवळ एक तरुण गेला नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. ज्ञान, समता आणि प्रेरणेचा संदेश देणाऱ्या संतभूमीत आज एक विशेष सोहळा पार पडला. माधान येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहून संत गुलाबराव महाराजांचे ज्ञान, साहित्य, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन व्हावे असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. सक्षम दृष्टी, क्षमता विकास आणि संशोधन मंडळ तसेच श्री संत गुलाबराव महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सत्कार सोहळा ज्ञान आणि संवेदनशीलतेच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष माधवराव मोहोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी साहित्य अभ्यासक प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख, सक्षमचे अध्यक्ष विजय सिंग, सचिव साहेबराव मोहोळ आणि जयप्रकाश गिल्डा आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांनी आपल्या अलौकिक बुद्धीने समाजाला 130 ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाचा महासागर दिलाय. हे ज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन केल्यास समाज परिवर्तनाचे साधन ठरेल. ते पुढे म्हणाले की माधान ही संतभूमी प्रबोधनाची केंद्रबिंदू आहे. महाराजांचे ग्रंथ डिजिटल स्वरूपात जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संस्थेने घ्यावी. गडकरी यांनी उदाहरण देत सांगितले की चांदूर बाजार परिसरात संत्रा उत्पादनात स्पेन आणि इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जसे परिवर्तन घडते तसेच संतांच्या विचारांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन झाले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्ञानाचा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. त्या अनेक गोष्टीतून त्यांचं देव पण सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या अशा महान व्यक्ती ज्या आपल्या इतिहासात होऊन गेल्या, अनेक साधू संत होऊन गेले, त्यात गुलाबराव महाराजांचं नाव हे खूप मोठं आहे. त्यांचं जे ज्ञानाचं भांडार ते 130 पुस्तकांमध्ये आहे ते जतन केलं पाहिजे आणि जतनच केलं नाही पाहिजे तर मी आता ट्रस्टींना विनंती केली की काळाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलत असते. जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. आता मी आज इथे भाषण देतो आहे, मी हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचेपर्यंत मला अमेरिकेतून फोन येतो की तुम्ही आज काय भाषण दिलं. आता मी जर भाषण देतो मी चालला जातो, मग ते सोशल मीडियामध्ये जातं, मला 2.5 ते 3 लाख रुपये महिना मिळतो. मी कधी कल्पना नव्हती केली की भाषण दिल्यावर पैसे मिळतात, कारण ते इतक्या लोकांमध्ये फिरतं. टेक्नॉलॉजी बदलली आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे साहित्य आहे, जे पथदर्शक आहे, जे आपलं जीवन बदलवणारं ज्ञानाचं भांडार आहे ते आजच्या वर्तमान स्थितीच्या भाषेमध्ये नवीन पिढीसमोर प्रेझेंट करणं हे आवश्यक आहे. मी आता सहज त्यांना सुचवलं की या ठिकाणी जेव्हा रोज संध्याकाळी एक वेळ ठेवा, 6 ते 7 भजन असेल किंवा अंधार पडल्यानंतर एक अर्ध्या तासाची फिल्म या सगळ्या साहित्यावरची आणि गुलाबरावांच्या जीवनावरची ऑडिओ व्हिडिओ फिल्म आणि मग 1 तास भजन, तर बरोबर अर्ध्या तासात सगळं काही कळून जाईल की गुलाबराव महाराज कसे होते, त्यांचं ज्ञान कसं होतं, कोणत्या विषयावर त्यांनी काय लिहिलं, त्यांचे सिद्धांत काय होते. हे नवीन पिढींपर्यंत पोहोचवण्याकरता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, कारण जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन हा एक असा नियम आहे की याला काही अपवाद नाही आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळा हा यावतचंद्र दिवाकरो नियम आहे, याला कोणी अपवाद नाही. तसं येणाऱ्या काळात पिढ्या बदलत असतात पण ज्ञान बदलत नसतं. ज्ञानाचा जो ठेवा आहे तो जर आपण योग्य प्रकारे समाजापर्यंत पोहोचवला
तर एक व्यक्ती बदलत नाही, समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलतं आणि आपलं समाज जीवन समृद्ध आणि संपन्न होतं. हा विचारांचा वारसा जो आहे हा या पवित्र ठिकाणी आहे. आणि मला खूप आनंद झाला की लहानपणी मला आईने सांगितलं होतं, मी इथे अनेक वेळा आलोय, मला माहिती नाही पण ते घाटावरचा गूळ मिळायचा. आता मिळतो की नाही मला माहिती, आता मिळतो. तर मामांकडे गूळ, तूप आणि पोळी खायचं, कुठून तर चांदूर बाजारकडे मिळायचं. तर आता बऱ्याच दिवसानंतर माझी इच्छा होती, पण सक्षमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आज महाराजांच्या समाधीचं दर्शन करायचं संधी मिळाली. हे माझं परमभाग्य आहे. आणि सक्षमतर्फे आपण जे काम करता आहात, की जे तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समाजातले जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, दिव्यांग आहेत, काही लोकांना हात नाही, कोणाला पाय नाही, काही दृष्टीबाधित आहेत, काही अल्पदृष्टीबाधित आहेत, या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण जीवन बदलू शकतो का? चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है. ज्यांच्या ज्याच्या जीवनात असा अंधार आहे त्यांचा जीवन बदलण्याचा प्रयत्न करण्याचा सामाजिक उपक्रम म्हणजे सक्षम आहे. या सगळ्यांना सक्षम करणं, सामर्थ्यवान करणं, आपल्या पायावर उभं करणं, पॉझिटिव्हिटी निर्माण करणं, आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचं नंदनवन निर्माण करणं हेच उद्दिष्ट समोर आहे निरनिराळ्या कार्यक्रमामधून. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी अतिशय योग्य स्थान आपण निवडलं. आज हे सगळे दृष्टीबाधित, अल्पदृष्टीबाधित, ही सगळे असे अनेक व्यक्ती, आई, भाई, बंधू, भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वासाने आपल्या जीवनात आपण आपल्या पायावर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा पूर्ण विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सहित आपल्या सगळ्यांना समाजाकरता, देशाकरता चांगलं कार्य करण्याचा आशीर्वाद त्यांनी द्यावा अशी हात जोडून विनंती करतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गडकरी यांनी माधाण येथील संत गुलाबराव महाराज संस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते ज्ञानेश कन्या पुरस्कार अमरावती येथे दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला. तसेच सक्षम संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सक्षम मासिकाच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यामुळे माधांची भूमी पुन्हा एकदा ज्ञान, समता आणि प्रेरणेच्या तेजाने उजळून निघाली. संत गुलाबराव महाराजांच्या कार्याचा वारसा आणि दिव्यांग बांधवांच्या जिद्दीचा संगम म्हणजे आजचा हा माधान येथील विशेष सोहळा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संदेशाने या कार्यक्रमाला नवी दिशा मिळाली आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजसेवेच्या त्रिवेणी प्रेरणा देणारा हा प्रसंग महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. चांदूर बाजारचा अभिमान कबड्डीच्या मैदानावर आपल्या अमरावती जिल्ह्याचे पुन्हा एकदा देश पातळीवर झेंडा रोवला आहे. स्वर्गीय केशवदादा टोंपे फिजिकल अकॅडमीचा तरुण खेळाडू अनुज कमल चौधरी याची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा हा विदर्भातील पहिला तरुण खेळाडू ठरणार आहे. चांदूर बाजार तालुक्यातील स्वर्गीय केशवदादा टोंपे फिजिकल अकॅडमी, श्री हनुमान क्रीडा मंडळ आणि जगदंब कबड्डी क्लबच्या मेहनती खेळाडू अनुज कमल चौधरी याने अखेर आपलं स्वप्न साकार केलं. अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भच्या माध्यमातून 18 वर्षाखालील विभागात अनुज चौधरी याची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे. भारतीय संघ 12 ऑक्टोबर 2025 रोजी बर्लिन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीचं मोठं श्रेय भारतीय कबड्डी संघाचे सेक्रेटरी
जितेंद्र सिंह ठाकूर यांना दिलं जात आहे। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळे आज विदर्भातील कबड्डी विश्वात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगा दिवस उजाडलाय। विदर्भातील कबड्डीच्या इतिहासात ही अभूतपूर्व कामगिरी नोंदविली गेली असून सर्व कबड्डी खेळाडूंकडून अनुजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या यशामुळे चांदूर बाजार, विदर्भ आणि महाराष्ट्राचं नाव देशाच्या पलीकडे पोहोचलं असून अनुज चौधरी निश्चितच भारताचं नाव आंतरराष्ट्रीय कबड्डी विश्वात उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। चांदूर बाजारचा हा तरुण आता टीम इंडियाचा भाग झाला आहे आणि हे प्रत्येक स्थानिक खेळाडूंसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे। सिटी न्यूज परवाराकडून अनुज चौधरीला मनपूर्वक शुभेच्छा। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावातच शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आष्टी येथे शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात केली असून गेल्या 2 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। शासन आणि जनप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावात म्हणजेच आष्टी येथे शेतकऱ्यांनी आपली विविध मागणी पुढे ठेवत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलेत। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे अद्याप प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही, अशी नाराजी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी हातगाव आणि तहसील कार्यालय हातगाव यांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्यांची माहिती दिली। या मागण्यांमध्ये पिकांच्या योग्य दराची हमी, सिंचन सुविधा, वीज पुरवठा सुधारणा आणि शेतीसाठी तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे। उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की खासदार आणि आमदारांनी गावचेच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींवर थेट लक्ष द्यावे आणि प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करून मागण्या पूर्ण कराव्यात। माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की आमचं ऐकून घेणारं कोणी नाही, शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय। दरम्यान स्थानिक प्रशासन या उपोषणस्थळी येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही। आमच्या शेतकऱ्याच्या काय मागणी राहणार होतं मायबापांनो, आम्हाला एवढंच मागणी आम्हाला सरकार मायबापाकडे की आमच्या शेतकऱ्याचं फक्त हे जे कर्ज आहे ते सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे, एवढं आमच्या सरकारकडे मागणी आहे। कोण आलं होतं महसूल प्रशासनाचं आतापर्यंत कोणीच आलं नाही। आता काल 10 तारखेला उपोषणाला बसलो, माझं अन्नत्याग उपोषण आहे, कालपासून तर कोणी आलं नाही। आता बघूत कोणी येईल काही नाही। याच गावचे विद्यमान खासदार आहे, त्याचा काही संपर्क झाला आतापर्यंत तर खासदार साहेबाचा संपर्क काही झाला नाही, पण कदापि करतील येतील असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून, आम्हाला येतील अशी अपेक्षा आहे। आमचा मेसेज एकच असेल की बाबा खासदार साहेबांनी आम्हाला येऊन भेट देऊन जावं, कारण त्याने आले म्हणजे सगळं आम्हाला थोडं समाधान वाटते, कारण आम्हाला शेतकऱ्याला थोडंफार आनंद वाटते की बाबा काही ना काहीतरी आल्या येते येऊन आम्हाला भेटून गेले म्हणजे काहीतरी आमची मागण्याची पूर्तता करतील असं आम्हाला काहीतरी वाटते। पुढचं पाऊल एकच राहील माझं, जोपर्यंत दखल घेणार नाहीत, एकतर माझी अंतिम यात्रा जाईल, तर आमच्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या तरी मान्य करावं, एवढीच आमची पुढची मान्यता असेल। खासदाराच्या गावातच सुरू झालेले हे अन्नत्याग आमरण उपोषण आता चर्चेचा विषय ठरत आहे। शेतकऱ्याच्या मागण्या लक्षात घेऊन शासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असतानाच कार्यक्रमात गोंधळ उडाला। कार्यकर्त्यांकडून आरक्षण, उपवर्गीकरण आणि मुदतवाढ रद्द करण्याच्या मागणीसह घोषणाबाजी करण्यात आली। लोकशाहीरांच्या नावाने सुरू असलेल्या या संमेलनात राजकीय वातावरण तापले आणि काही काळ तणावाचे सावट निर्माण झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम शांततेत सुरू होता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व्यासपीठावर भाषण देत असतानाच काही कार्यकर्ते अचानक घोषणाबाजी करत उठले। या कार्यकर्त्यांनी आरक्षण, उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, आरक्षण वर्गीकरणाची मुदतवाढ रद्द करा आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारणाऱ्याचा निषेध करा अशा घोषणा दिल्या। या गोंधळामुळे काही काळ सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, मात्र पोलीस आणि आयोजकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण वर्गीकरण हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं, लोकसराच्या आंदोलनाचं, लोकसराच्या आंदोलनाचं, लोकसराच्या आंदोलनाचं आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। मला वाटतं की
ठीक आहे, मला एवढंच सांगायचं आहे की यातून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे. गोंधळ घालणारे कार्यकर्ते लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेचे असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी यानंतर संमेलनातील कार्यक्रम सुरळीतपणे सुरू करण्यात आले. अण्णाभाऊ, तुमच्या साहित्य संमेलन घ्या असं अण्णाभाऊ सांगितले नाहीत. बार्टीचा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेताय? प्रशिक्षण केंद्र घ्या ना. चव्हाणांकडे आपली काय मागणी आहे? चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होतात. तुमच्या काळामध्ये लहुजी साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली. तो आयोग तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता. त्याच्यातला 78 शिफारसी तर तो मान्य झाल्या, त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही. साहित्य संमेलनातून हे चाललेलं आहे. अण्णाभाऊ मुळात कामरेड आहेत, समतावादी आहेत, साम्यवादी आहेत. म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णाभाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांध व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हा माझा सरळ आरोप आहे. इथं संविधान सुरक्षित नाही, इथं न्यायव्यवस्था सुरक्षित नाही. तुमच्या साहित्य संमेलनानं काय फरक पडणार? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात कार्यकर्त्यांकडून झालेला हा गोंधळ आता चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना मंच मिळावा ही मागणी योग्य असली तरी सांस्कृतिक व्यासपीठावर अशा प्रकारच्या आंदोलनामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. नांदेड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशव यांच्या माझा आठवणीतील मानस या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं. बालाजी मंगलम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तर या सोहळ्यात खासदार अशोकराव चव्हाण यांनी केशव यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आमदार होता आलं नाही याची खंतही व्यक्त केली. नांदेडच्या माहूरमध्ये 11 ऑक्टोबर रोजी बालाजी मंगलमच्या सभागृहात एक भावनिक आणि प्रेरणादायक क्षण साकारला गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांच्या माझ्या आठवणीतील माणसं या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात बोलताना खासदार चव्हाण यांनी सांगितलं की नामदेवरावांना आमदार करता आलं नाही ही एक खंत आजही वाटते, पण त्यांनी आपल्या कार्यातून जी माणसं जोडली तीच त्यांची खरी संपत्ती आहे. या कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम, आमदार विक्रम काळे, आमदार किसनराव वानखडे, माजी खासदार भास्करराव पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अमरनाथ राजूरकर, प्रवीण पाटील चिखलीकर, किशोर देशमुख तसेच परमपूज्य श्यामबाबू भारती महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनानंतर केशवे परिवाराने सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी प्राध्यापक राजेंद्र केशवे यांनी प्रास्ताविक मांडले तर बाबाराव केशवे यांनी आभार. व्यासपीठावरून प्रल्हाद गावंडे, शिवराज राघू मामा, आमदार भीमराव केराम, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री भास्करराव पाटील आदींनी नामदेवरावांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला उजाळा देत गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना नामदेवराव केशवे यांनी आपल्या कार्यकाळात साथ मिळालेल्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला नामदेवरावांना मानणारे असंख्य अनुयायी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या आठवणीतील माणसं हे आत्मचरित्र केवळ नामदेवरावांच्या आठवणीचं पुस्तक नाही तर एक काळाचा प्रवास सांगणारं दस्तावेज ठरलं आहे. नांदेडच्या राजकीय विश्वात माणुसकी, समन्वय आणि कार्यनिष्ठा या आदर्श ठेवणाऱ्या नामदेवरावांच्या कार्याचा हा गौरव खरंच तर त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेला दिलेली ही खरी दाद आहे. गावागावात विकासाची चाके फिरायला सुरुवात झाली आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे धावडा गोद्री मार्गावर सुरू झालेली जामनेर बुलढाणा बस सेवा. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी स्वतः स्वागत केलेली बस आणि चालक वाहनांचा जल्लोषात झालेला सत्कार. जामनेर आगारातर्फे 9 ऑक्टोबर पासून धावडा ग्रोमी मार्गे जामनेर बुलढाणा बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा प्रवाशांसह पर्यटकांसाठी दिलासादायक ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धावडा, फतेपूर, गोद्री, वाकडी, शहापूर, बिजोरा, भोरखेडा अशा गावातील नागरिकांनी बस सेवेची मागणी केली होती. त्यांची दखल घेत अखेर प्रशासनाने बस सेवा सुरू केली आहे. या मार्गावर असलेले
डालकीची धार हे वन विभागाने विकसित केलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने आता पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीचा झालाय. 2 वर्षांपूर्वी झालेल्या बंजारा महाकुंभ मेळाव्यानंतर धावडा फतेपूर मार्गाचे डांबरीकरण झाले होते, परंतु सार्वजनिक वाहतुकीअभावी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. या समस्येवर तोडगा काढत जामनेर आगार प्रमुख नाईक यांच्या पुढाकाराने बस सेवा सुरू करण्यात आली आहे. धावडा गावात बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. फुलांच्या हारांनी आणि पुष्पगुच्छांनी चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आज कोणती गाडी चालू केली तुम्ही? आज सर्व धावडावासियांसाठी आणि जामनेर फतेपूर गोद्री ह्या सर्व लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज जामनेर गोद्री फतेपूर मार्गे बुलढाणा ही बस चालू झालेली आहे. तरी तिकडचे गिरीश भाऊ महाजन आणि तिथले सगळे एसटी कर्मचारी यांच्या सर्वांचे अतिशय आम्ही आभार मानतो. तसे धावड्यातील सगळं युवक मंडळी हे सुद्धा फार खुश झालेले आहे आणि ही गाडी सतत नेहमी चालू राहो अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि पुन्हा नंतरच आम्ही पुन्हा रिक्वेस्ट विनंती केलेली आहे की मुक्ताईनगर सुद्धा एक चालू होण्याच्या मार्गावर आहे. तरी धावडावासी आणि गोद्री इकडचे फतेपूर हे सगळ्या लोकांसाठी ही गाडी सुरळीत चालू व्हावं आणि एसटी कर्मचारी आमचे दोन्ही बंधू यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी गाडी सदोदित चालू ठेवावं अशी एवढी सर्व गावकऱ्यांमार्फत या गाडीची अपेक्षा आहे. तुम्ही या जनतेला, या परिसरातील जनतेला काय फायदा होणार या रस्त्यामुळे आणि काय एक पर्यटन स्थळ म्हणून आहे त्यासाठी काय फायदा या गाडीचा? सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की मध्यंतरी गोद्रीच्यावर ढालकी धबधबा म्हणून तो पर्यटन आहे आणि हे जो मध्यंतरीचा रस्ता आहे हा यांची फार अडचण होत होती. तरी 2-3 वेळेस जर ही गाडी चालू झाली तर सर्वांसाठी आनंदाची बातमी राहील एवढं सांगू इच्छितो. बाजारपेठेला सर्वांसाठी फार फायदा होणार आहे. म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ जोडणारा फार मोठा रस्ता आहे हा. खानदेश मार्गे येणारी गाडी गोद्री मार्गे धावडा टच करून बुलढाणा जाणार आहे. ही सेवा सुरू झाल्याने मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. शिवना, धावडा हे मिरची तसेच मोठी बाजारपेठेचे गाव आहे. या गावांना जोडण्यासाठी ही बस फार किती फेऱ्या करणार आहेत सध्या आता ही बस? सध्या तरी आता या बसची एकच फेरी समजा. काय वेळ आहे तिचा, कसा वेळ आहे, टायमिंग सकाळ संध्याकाळ? जामनेरून सकाळी 8:30 वाजता ही बस निघणार आहे आणि बुलढाण्याला ती जवळजवळ समजा 11:45 पर्यंत पोहोचते. तर बुलढाण्याहून तिचा टाइम समजा 11 वाजता बुलढाण्याहून निघेल ती गाडी रिटर्नसाठी. तर यानंतर जर या बसचा जर चांगला आम्हाला जर रिस्पॉन्स भेटला तर आम्ही याच्या पुढे अजून 1-2 फेरी सुद्धा वाढवू शकतो. धावडा गोद्री मार्गावर सुरू झालेली ही बस सेवा म्हणजे गावागावात विकासाचे नवीन दार उघडण्याची सुरुवातच म्हणावी लागेल. ग्रामस्थांच्या आनंदोत्सवातून हे स्पष्ट दिसून आलं की लोकांची मागणी प्रशासनाची दखल आणि विकासाची नवी दिशा आहे. आजची मुख्य बातमी कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी गंभीर आहे. माहिती अशी आहे की कोहिनूर महाविद्यालयात गेल्या महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार, मनमानी कारभार आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलन केले जात होते. 17 ऑगस्ट रोजी शिक्षक कर्मचाऱ्यांनी लक्षणीय एकदिवसीय उपोषण केले होते. पण आता या कॉलेजला चोलामंडलम फायनान्सने सील केले आहे आणि कारण आहे 3 कोटी रुपयाचे कर्ज अद्याप भरणे बाकी आहे. विद्यालयामध्ये आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोहिनूर कॉलेज आता बंद झाले का आणि आमच्या शिक्षणाचे भविष्य सुरक्षित आहे का? कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या काही काळापासून कॉलेजमध्ये चालत असलेल्या अनियमित कारभाराविरोधात आवाज उठवित होते. 17 ऑगस्ट रोजी त्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लाक्षणिक एकदिवसीय उपोषण करून आपल्या मागण्यांचा मुद्दा मांडला होता. मात्र 12 ऑक्टोबर रोजी कॉलेजवर मोठा धक्का बसला. चोलामंडलम फायनान्सने 3 कोटी रुपयांच्या कर्जाच्या उधारीमुळे कॉलेज सील केले. प्राथमिक माहिती अशी की कर्जाची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही, त्यामुळे फायनान्स कंपनीने ही कार्यवाही केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोठी भीती आणि संभ्रम निर्माण झालाय. काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली आहे, तर पालकही आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात काळजीत आहेत. सध्या महाविद्यालय पूर्णपणे बंद झालंय आणि कॉलेज प्रशासन, फायनान्स कंपनी तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. शासन किंवा शैक्षणिक संस्थेकडून पुढील सूचना काय असतील हे आता ठरवले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपाययोजना कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घडामोडीमुळे फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनाही मोठा आर्थिक आणि शैक्षणिक ताण बसत आहे. समाजातील सर्व संबंधित घटक आता या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. सध्या कोहिनूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे भविष्यासंदर्भात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही पाहत आहोत की फायनान्स कंपनी, महाविद्यालयीन प्रशासन आणि शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये पुढील काही दिवसात कसे निर्णय घेतले जातात. जाता आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी उतरे वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.